नमस्कार. आजच्या मनमोकळे शब्दयात्री या कार्यक्रमामध्ये जे खऱ्या अर्थाने मनमोकळे आहेत आणि तुम्हाला सगळ्यांना त्यांचा अनुभव आहे, तुम्हालाच काय सगळ्या जगाला अनुभव आहे, आणि जे जगाशी नेहमी बोलत असतात, सारखे बोलत असतात, थांबतच नाहीत, ते आज आपल्याशी बोलायला इथे आलेले आहेत या कार्यक्रमामध्ये. नमस्कार अशोक नायगावकर सर. त्यांना कोण ओळखत नाही, म्हणजे आता त्यांचा परिचय काय करून द्यायचा, पण तरी थोडक्यात त्यांच्याबद्दल सांगायचं झालं तर वाटेवरच्या कविता 1992 साली हा कविता संग्रह पहिला त्यांचा निघाला. त्यांनी कविता खूप आधीपासून लिहायला सुरुवात केली. 1992 नंतर एकदम 2022 साली कवितेच्या वाटेवर. आणि नायगावकर, आता तुम्हाला पुरस्कार पण खूप मिळालेत, म्हणजे राज्य पुरस्कार मिळाला आहे, त्याच्यानंतर आचार्य अत्रेंच्या नावाचा सासवडचा प्रसिद्ध पुरस्कार तुम्हाला मिळाला आहे, आणखी अनेक पुरस्कार तुम्हाला मिळालेत. परवाच्याच दिवशी तुम्हाला तुळजापूरचा आबा हंगरगेकर तो प्रतिष्ठित पुरस्कार आहे मराठवाड्याचा, तो तुम्ही घेऊन आला. ते 5 वेळा विधानसभेवर निवडून आले होते. हो ना. आणि त्यांनी ग्रंथालय स्थापन केलेली, ते स्वतः साहित्यातली व्यक्ती असते, बरोबर नावानं पुरस्कार. तुमच्या सगळ्या लेखनामध्ये पुढच्या जे अनेक संदर्भ येतात बरं का, त्यामध्ये खूप असे वेगळे संदर्भ येतात की जे लोकांच्या लेखनामध्ये नसतं. त्याच्याच नंतरच्या काळात आलंय, पाण्यारे तूही असा शोधत शोधत खाली कुठवर जाणार आहेस. हो हो हो. पाण्यारे तूही असा शोधत शोधत कुठवर जाणार आहेस, की तुलाही भूपृष्ठाची धग असह्य होते, की तुलाही भूपृष्ठाची धग असह्य होते. तर हे सगळं ना पाण्याशी निगडीत आहोत आपण. नाही ते तर आहेच, पण तुमच्या संबंध म्हणजे वाईला व्याख्यानमाला व्हायच्या, त्या सगळ्या तुम्ही हजर होता. नंतर विश्वकोशाचं कार्यालय, तिथे तुमचे बंधू लायब्ररीमध्ये काम करायचे, ते सगळं तुम्ही मानव्य विद्यापासून सगळे ते सगळे ग्रंथ तुम्ही तुमच्या वाचनात आलेले आहेत त्या काळामध्ये. लोकांना माहीत नाही आहे नायगावकरांचं वाचन काय आहे, त्यांना वाटतं की नुसतेच विनोदी आहेत, पण तुम्ही किती गंभीर वाचन केलेलं आहे आणि तो बेस काय आहे, तर तो सगळा तुमच्या साहित्यामधून पुढे दिसत आला. मनमाडला होता तुम्ही, मनमाडमध्ये तुमचं शिक्षण झालं, पुढे साताऱ्यामध्ये गेला. तुम्हाला सांगतो, महाराष्ट्रातलं पाण्याचं दुष्काळी गाव आहे. हो. म्हणजे आमचं नंतरचं आयुष्य 18-19 वयापर्यंत की नुसतं पाणी भरण्यात आमच्या मनमाडच्या, म्हणजे गावामध्ये 3 विहिरी, त्याला पाणी असायचं, आणि पाण्यासाठी पैसे काढून आम्ही राखण ठेवायचो. राखणदार बसायचा तिथे, ते असं खरडवून यानं एखाद्या कटोऱ्यानं पाणी घ्यावं लागायचं. पण त्यावेळी साहित्यिक वातावरण काय होतं? साहित्यिक वातावरण म्हणजे मनमाडला महाविद्यालय वगैरे नव्हतं, पण या व्याख्यानमाला, मनमाड हे महाराष्ट्रातलं अत्यंत जागरूक गाव. आमच्यावर संस्कार हे भाषणांचे झाले. म्हणजे कुणी, म्हणजे मनमाड मार्ग असं म्हटलं जातं एक राजकारणामध्ये, तर कुठेही मोठी माणसं आली ना, तर ती पुण्यावरून आली, तिकडे औरंगाबाद किंवा हैदराबादकडनं आता संभाजीनगर म्हणतो, तर तिकडनं आली, आणि कुठनंही ती मनमाडमध्ये त्यांचा मुक्काम असायचा. मग तिथे गाडी बदलून ते जायचे. तेवढ्या वेळामध्ये त्यांची भाषणं व्हायची. असं ते मला, मधुलिमय असोत, कोणी असोत, त्या काळातली सगळी मोठी माणसं, दादासाहेब गायकवाड, माधवराव गायकवाड कॉम्रेड, तर ही सगळी माणसं लहानपणापासून आम्ही ऐकलेली. मला वाईला असताना मला आठवतंय की पंडितजी नेहरू प्रतापगडावर महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण करायला आले होते, आणि तेव्हा संयुक्त महाराष्ट्राची खूप मोठी चळवळ होती. त्या चळवळीच्या निमित्तानं खूप मोठा मोर्चा आला होता, आणि तो वाईला अडवला होता. त्यावेळेचे सगळे जे राजकीय क्षेत्रातले विरोधी पक्षातले पुढारी, म्हणजे SM जोशी, डांगे, सरदेसाई, VD चितळे, केवढी नावं सांगू. मुंबईला कधी आलात तुम्ही? मी वाईला नंतर पुन्हा आलो, आणि म्हणजे मनमाड, थोडंसं नाशिक रोड, मग सातारा, कर्मवीर भाऊराव पाटलांच्या कॉलेजमध्ये, त्या शिवाजी महाविद्यालयात माझं प्री-डिग्री कॉमर्स. कारण काय होतं की प्रतिकूल परिस्थिती असल्यामुळं कुठे दरवर्षी कुठे बदलत राहिलो. सहारा नव्हता ना, आणि गावात कॉलेज नाही, त्यामुळे फिरत राहावं लागलं. तर हे तुमची कविता पण आहे भ्रमंतीच्या नाक्यावर.
जरा गावांचे आडोसे, क्या बात. अरे पुरा नको बघू, बरे आभाळ आभाळ. वा. त्याचा शेवट मला फार आवडतो. हो हो हो. विठो तुझ्या पायी आता मागे अखेरची भीक, वा. विठो तुझ्या पायी आता मागे अखेरची भीक, दे रे अशी दे भाकरी पुन्हा लागो नये भूक, दे दे अशी पुन्हा भाकरी. लागो नये भूक. खरं. तर हा सगळा जो काही कालक्रमणा लहानपणी झाली आणि मग BCom झालो, मुंबईत आलो तर आमच्या वाईचे सुहास भालचंद्र बापट ते आलोचना मासिकाचे संपादक. मग त्या काळात आलोचना हे समीक्षेचं एक अनेक वर्ष चाललेलं एकमेव मासिक होतं. वसंत दावतर, लगजोग, दिगंबर पाध्ये वगैरे मंडळी, त्यांच्या घरी मी आलो तुम्हाला सांगतो. आणि तुम्ही तुमचा वाटेवरच्या कविता संग्रह जो अर्पण पत्रिका आहे ती मोठे बंधू आणि प्राध्यापक सुहास बापट, कविवर्य शंकर वैद्य आणि बाबूराव कुलकर्णी त्यांना अर्पण केलाय. ते सगळी आदरस्थानं तुमची, त्यांचा आणि तुमचा काय संबंध त्याबद्दल थोडं म्हणजे सुहास बापटांनी मी मुंबईत आलो तर तेव्हा गावाकडच्या लोकांना कुठले कपडे हो वगैरे काय, लेंगा आणि शर्टमध्ये आम्ही कॉलेज शिकलो. मग सुहास म्हणजे एकरी माझा असा उल्लेख होता, पण त्यांच्या पॅन्ट वगैरे आहेत ना त्या दुरुस्त करून अल्टर करून आम्ही घातलेल्या तुम्हाला सांगतो. म्हणजे आज तुमचा सख्खा भाऊ देखील तुमची पॅन्ट अशी घालणार नाही. तुमची पुस्तकं सुद्धा, शाळेची पुस्तकं तुमची घरातली भावंड नाही वापरत. पण तो काळ होता ना, तो एक साधेपणाचा असा काळ होता तुम्हाला सांगतो. त्यांच्यानंतर ते मला एकदा शंकर वैद्यांकडे घेऊन गेले कविवर्य, आणि तिथे जी आमची त्यांची एक जी काही जमली, म्हणजे दादर टीटी आपण म्हणतो, तिथं त्या दयाराम दामोदर म्हणून एक असं मिठाईचं दुकान आहे, आणि तिथे एकदा आम्ही संध्याकाळी जे 8 वाजता बसलो, 8-9 वाजता, ते सबंध रात्री 2-3 तास ते एक कविता म्हणतायत, मी एक कविता म्हणतोय, आणि ते आमचं मैत्र जुळलं तुम्हाला सांगतो. त्या काळामध्ये मी साहित्य संघ आणि एस्थेटिक सोसायटी यांच्यातर्फे कवींच्या कवितांवरचा एक कार्यक्रम शनिवारी अशी चर्चा आयोजित करायचो. त्या काळात ते आता तुम्ही म्हणता त्या झेरॉक्स वगैरे असं काही नव्हतं, तर त्या चक्रमुद्रित सायक्लोस्टाईल म्हणतात ते लिहायचं एका याच्यावरती, त्याचा तो निळा कागद मिळायचा आणि त्याच्यावर त्याचं एक वेगळं पेन असायचं. त्यानं ते सगळ्यांच्या कविता हे करून साहित्य आमोणकर होते, आणि आमोणकर मला ते म्हणायचे आता पुढचं तुम्ही सगळं, इतकं ते त्यांचं माझं सख्य होतं. नायगावकरांचा विनोद पण आहे मंडळी की सायक्लोस्टाईलवरनं की त्यांच्या बँकेत, म्हणजे बँकेत त्यांनी खूप काम केलं आणि त्यांच्या बँकेत म्हणे कोरा कागद पाहिजे असेल तर त्या कोऱ्या कागदाची झेरॉक्स काढायचे असे लोक होते. बरोबर ना? हा पुढचा सगळा प्रवास त्यांचा आपण जाणून घेणारच आहोत. तोपर्यंत छोटीशी विश्रांती. या छोट्याशा विश्रांतीनंतर पुन्हा एकदा अशोक नायगावकर यांच्याशी संवाद हा पुढे आपण चालू ठेवणार आहोत. नायगावकर, तुम्ही आता मगाशी उल्लेख केला एस्थेटिक सोसायटी, म्हणजे तो 72 ते 75 असा तो मला वाटतं काळ असेल. हां, नामदेव ढसाळांशी सुद्धा तुमचा त्यावेळी संबंध आला. त्या चर्चेमध्ये साहित्य संघाच्या वरच्या मजल्यावर ही चर्चा व्हायची. कुणीतरी एक प्रमुख साहित्यिक कवी वगैरे असं यायचं, आणि त्या काळामध्ये तुम्हाला सांगतो नामदेवची आणि माझी खूप मैत्री जुळली, आणि जवळजवळ ही सगळी मंडळी, मी काही बँकेत होतो ना, बँक ऑफ बडोदामध्ये, आणि तिथे ही मराठीतली बहुतेक सगळी कवी तिथे भरपूर वेळ असायचा त्या गोडाऊनमध्ये, ही सगळी चर्चेला माझ्याकडे यायची. मग आम्ही संबंध फिरायचो, म्हणजे काही सत्यकथेची किंवा काही यांची होळी वगैरे म्हणतात ना, तुम्ही मैदानावर आला, अगदी नामदेव आणि तुम्ही पाडगावकरांच्या कविता आणि गाणी क्रॉस मैदानावर आम्ही, म्हणजे तिकडे अफगाण चर्चला वगैरे जाऊन आलो. संध्याकाळी त्या खटावाडीच्या तिथे काय हे सगळी होळी करायची होती, आणि माचीस नाही फिरत आलो. म्हणजे मराठीतल्या काही वृत्तपत्रांची काय अशी आता मला एवढं आठवत नाही. मग आम्ही तिथनं अफगाण चर्च पासून फिरत आलो क्रॉस मैदानावर. तिथे आम्ही तुम्हाला सांगतो मैदानात आडवे पडून पाडगावकरांची गाणी म्हटली आम्ही तुम्हाला सांगतो. आणि नामदेवचं माझं इतकं सख्य की मी इतका तो आणि मी इतके फिरायचो. म्हणजे लोकांना आता मी काय आहे की शेवटी माझ्या एका परिस्थितीमुळे याच्यामुळं मला मर्यादा होत्या.
नंतर जेव्हा नामदेव एकदम खूप मोठं त्याचं टाइम्स ऑफ इंडियात किंवा त्या टाइम किंवा कुठल्या मॅगझिनच्या फ्रंट पेजवर त्याचा फोटो आला, त्यानंतर त्याचं सगळं बदलत गेलं. हो. पण तोपर्यंत मी आणि नामदेव म्हणजे गोलपिट्याचं जे प्रकाशन झालं हो. त्याला आम्ही व्यासपीठावर आम्ही नारायण आठवले, मी, दुर्गाबाई भागवत आणि आपले हे कथालेखक हो. वाघ, हो. तर आम्ही सगळे व्यासपीठावर होतो. बरोबर. तर ही त्याची, आणि नंतर तो मग ते काय गोलपिठ्याच्या संबंध गाजावाजानंतर म्हणजे त्याच्या घरी नबाब चाळीमध्ये मी त्याच्या आईचा हातचं जेवलोय आणि बोरिवलीला माझ्या घरी स्वयंपाकघरात तो माझ्या आईच्या हातचं जेवलाय. इतकं आमचं एक सख्य होतं. पुढे तुम्ही सुद्धा तुमच्या लेखनामध्ये जो एक अभावग्रस्तांबद्दल, वंचिताबद्दल जो एक कळवळा, जे कारुण्य, जे एक सहभाव दिसतो, सहानुभूती दिसतो, हा सगळा ते म्हणजे दिवस तुम्ही बघितलेले आहेत. अगदी. आणि तुम्ही मला लंडनवरून फोन केला, तुम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हाऊस जे आहे लंडनला, हेनरी रोड, हां, तिथून तुम्ही ते आणि तुमची ती 4 ओळींची कविता पण ऐकवलीत, प्रिय भीमा तुझी सावली अंगावर पडली, उजेड झाली. अहो, हे अख्खं म्हणजे आपण आंबेडकरवादी साहित्याचं एक 4 ओळीमध्ये तुम्ही सगळं हे करून टाकलं वर्णन, म्हणजे पूर्ण एक अर्क आहे. तर हा जो सगळा नंतर म्हणजे खूप भ्रमंती तुम्ही केली ते आहे. नारायण सुर्व्यांच्या कवितेचा पण खूप प्रभाव माझ्यावरती. मराठीची सगळीच कवी माझ्या, आणि विंदा करंदीकरांशी तुमचा जवळचा संबंध अगदी होता. सगळे हे म्हणजे या सगळ्या कवींबरोबर अनेक ठिकाणी कविता वाचन केलंय, त्याचं सूत्रसंचालन केलंय. याचं खरं तर मला विंदा जो भाग्ययोग शब्द वापरायचे ना कवितेत, आयुष्यातला भाग्ययोग, तसा मला हा माझ्या आयुष्यात माझ्यासारखा एक, मी काही फार मोठा कवी नव्हे, टीव्हीच्या माध्यमामध्ये अनेक काही चॅनेल्सवरती मी आल्यामुळे मला प्रसिद्धी मिळाली. अहो, सगळ्या जगामध्ये तुम्ही जाऊन आलात, कुठे कुठे कविता वाचल्यात सांगा बरं. अगदी म्हणजे इंग्लंडमध्ये वरती मॅनचेस्टर पासून किंवा अशापासून अनेक खालपर्यंत अनेक ठिकाणी जवळ, लंडनच्या महाराष्ट्र मंडळात 5 वेळा मी गेल्या 20 वर्षात कविता वाचन केलं. इस्रायलमध्ये जाऊन आलात, कुवेतमध्ये जाऊन आलात, कुवेत, या सगळ्या देशात, थायलंड, सिंगापूर, आणि तिकडे अमेरिकेत वरती शिकागो पासून खाली सॅन दियागो पर्यंत, म्हणजे मेक्सिकोचं जे हे सीमा आहे तिथपर्यंत अनेक ठिकाणी कविता वाचायचा योग मला आला. तर हे सगळं मला खूप असं माझ्या वाईच्या त्या याच्यामध्ये संबंध आलेला, तिथनं धोपटी घेऊन मुंबईला आलेला माणूस, हे सगळं आपल्याला. आणि तुम्हाला केळुसकर सांगतो की सुरुवातीला शब्दांची खेळण्याचा त्याचा खूप असा नाद होता, प्रास वगैरे असं आपल्यालाही लिहिता यायला पाहिजे, सगळ्यांचे संस्कार खूप. तर ते काही ठिकाणी ऐकून मला असं की तुझी श्यामल कोमल धवल धपापत धून अधून अधून जशी तुझी उन्नत चाल, त्रिताल निनादत नाद सदोदित रूपमती तुझी चाहुल अपाहुल विराम रमा रमणी रममाण दशी. तर हे असं काहीतरी, आता हे अर्थ किती आहे, निरर्थक आहे, काय आहे, पण अशा पद्धतीने मराठी आहे, रिदमिक मराठी आहे, कवितेची कुठेतरी गिरवणं म्हणतात. म्हणजे कुठे बुडाला पलीकडील तो सोन्याचा गोळा, किंवा असेल ते वाहत सुंदर शुभ्र दुग्ध सम नदी, असतील डोलत निळी तांबडी कमळे पाण्यामध्ये. या सगळ्या ओळींनी आपण कवितेत प्रवेश केला. मी वाचलं खूप, म्हणजे कथा, कादंबऱ्या, वैचारिक असं प्रचंड वाचन केलं. नाही, मग तुम्ही परदेश एवढे सगळे फिरलात, तर मराठी बद्दल काय आहे, मराठीचं वातावरण कसं आहे तिकडे, त्याबद्दल थोडं. आता इथे बघितलं ना, अनेकदा बाहेरगावी गेलं ना, तर काल आता मी अहमदपूरला होतो, एका पुस्तक प्रकाशनाला, तिथे एवढी गर्दी बघून आश्चर्य वाटतं आपल्याला की या लोकांना काय काम धंदे आहेत की नाही, एवढे लोक कार्यक्रमाला येतात. तुळजापूरलाही असंच, त्या मला पुरस्कार मिळाला, तुडुंब गर्दी होती. तुमचं जे एक मराठीचा अभंग आहे त्याच्यामध्ये अस्सल मराठी पण आहे, तो जरा आमच्या प्रेक्षकांसाठी. मराठीच्या दारी कारे क्षणभरी, लाज वाटे कारे माऊलीची, दारावर पाटी मराठीत लावू, भाजीपाला घेऊ मराठीत, नाक्या नाक्यावर मिळावी भाकर,
सुटावा पापुद्रा मराठीचा, आहा, क्या बात. बऱ्या बोलाने गा बोला मराठीत, वा. किंवा त्याच्यामध्ये ज्ञानराज स्फुंदे हा. समाधी आतून हा. परभाषा मुळी गळा आली, परभाषा मुळी गळा आली, आणि मग बऱ्या बोलाने गा बोला मराठीत, तुकयाचे हाती सोटा आहे म्हणून. वा. हा पुढचा सगळा प्रवास त्यांचा आपण जाणून घेणारच आहोत. तोपर्यंत छोटीशी विश्रांती. या छोट्याशा विश्रांतीनंतर नायगावकरांची हा संवाद आपण पुढे चालू ठेवतो आहोत. बाबूराव कुलकर्णी, तुम्हाला त्यांच्याबद्दल सांगतो, सांगा थोडं. वैद्य सर आणि आम्ही सगळीकडे जेव्हा जात असू हो तेव्हा विंदा करंदीकर तबला शिकायचे, आणि त्यांच्या ज्या सगळ्या आदिताल आणि कविता, आदिताल वगैरे त्या सगळ्या ज्या कविता आहेत, तर ते म्हणे अशोक म्हणे आपण काय एखादं संगीताचं वाद्य नाही शिकलो. तर मी बोरिवलीला राहत होतो, आणि तिथे दादा कुलकर्णी उर्फ बाबूराव कुलकर्णी ते SNDT मध्ये सतार शिकवत असत, आणि मल्हारराव कुलकर्णींचे थोरले बंधू बासरीवादक. तर त्यांच्याकडे जायचा योग आला. आता संगीतामध्ये गुरुपरंपरा वगैरे, गंडाबंधन वगैरे सगळं ते पारंपरिक पद्धतीनं सगळं असतं. ते सगळं म्हणजे एक छानपैकी हार वगैरे असं एक, त्या काळात मी 3 रुपयाचा हार, म्हणजे तो खूप महाग तसं आपल्याला आता वाटेल, असं सगळ्यात थोडेसे पेढे असं घेऊन सतारीला सुरुवात झाली. आणि आयुष्यामध्ये काहीतरी वेगळं काहीतरी मला असं त्यांच्या सहवासामध्ये हा सगळा, आणि ते योगी पुरुषच असल्यासारखे खरं म्हणजे. पण ते काय म्हणाले की हे जे देव धर्म वगैरे याचं दुकान नाही उघडायचं. वा, काय वाक्य आहे. साधं वागायचं या जगामध्ये, असं आपण साधी माणसं आहोत म्हणून वागायचं. आणि त्या संगीतातला जो आनंद त्याच्यामधनं जो मिळत गेला तुम्हाला सांगतो. म्हणजे मी चेंबूरमध्ये अल्लादिया खां साहेबांची पुण्यतिथी होते, तर ती गेली जवळजवळ 40-45 अधिक वर्ष मी त्या याच्यामध्ये खूप एक मोठमोठे गायक, म्हणजे पद्मावतीबाई शाळीग्राम काय, किंवा भास्कर बुवा जोशी काय, ही सगळी मंडळी त्या काळात, गजानन बुवा जोशी वगैरे, हे सगळे गेल्या 45 वर्षामध्ये असंख्य गायक ऐकायला. मला संगीताचा कान नाही, मला ती देणगी नाही, पण ऐकणं जी गोष्ट आहे ना, संगीत ही किती मोठी गोष्ट आहे. तर हा सगळा मोठी साधन आहे, संगीत ही मोठी साधन आहे. म्हणजे साहित्य ही सुद्धा साधन मी आहे. तुम्हाला तेच विचारणार होतो. कविता ही सुद्धा एक साधनच आहे ना, नाही का? आणि वैद्य सर आम्हाला सांगायचे की त्यांना सगळी वृत्त मराठीतली, अक्षरगण वृत्त, मात्रा वृत्त, व नायगावकर हे सगळं चालू असताना बरं का. पण तुमच्या ह्याच्यामध्ये जशा मुक्तछंदातल्या कविता आहेत तशा छंदामधल्या खूप कविता. तर हे आजच्या मराठी कवितेतलं हे जे सगळं जे म्हणजे लिरिकल ज्याला म्हणतो ते कमी का झालं असावं तुम्हाला वाटतं? एकूणच सगळी कविता कानावर पडणं म्हणतात ना मराठी, तर ते कानावर पडण्याचं, गुणगुणण्याचं हे सगळं आपलं कमी कमी होत गेलं. कानावर पडलं पाहिजे ना. आता तुम्ही वारीत गेलात, याच्यात गेलात तर, किंवा एखादा शाहिरी जलसा वगैरे, तर त्यात पोवाडे वगैरे ऐकायला मिळतात. बिलकुल बरोबर. आणि आंबेडकर जयंती असेल तर त्यात बाबासाहेबांवरचे पोवाडे ऐकायला मिळतात. हा काय आहे? हा संस्कार आहे. संस्कार आहे. तुम्ही कुठल्या मताचे आहात, काय आहात, पण ती वारकरी मंडळींच्या सहवासात राहिलात तर ते संबंध घराघरामध्ये, म्हणजे करंजा करायच्या किंवा अडधून काय करायचं, दिवाळीचे पदार्थ वगैरे, तर त्या बायका एकमेकांच्या भेंड्या लागायच्या. हे केवढं पाठांतर होतं. बिलकुल बिलकुल. म्हणजे आर्या काय, अमुक काय, अगदी ते मारतील मजला त्यांना मारी नमी सबळ जाणे, असं ते अनेक आर्या पाठ असायच्या महिलांच्या. आणि प्रत्येक घराघरात बहिणाबाई होती. असं म्हटलं तर ते अतिशयोक्त होतं. म्हणजे शिखरिणीचं ऐकताना आमच्याकडे लहानपणी, म्हणजे माणूस काय विडंबन करायला शिकतो, तर ते शिखरिणीचं विडंबन करताना मी सुहास बापटांना म्हटलं, रे रोड येथून आता किती दूर आहे. क्या बात. मला दाढीसाठी कुणी नच दिले ब्लेड आपुले. हे अशी म्हणजे अशा विडंबन करत राहणं हे पण एका बाजूला होतं. म्हणजे गांभीर्य पण आहे
आणि विडंबन. नाही, आणि आचार्य अत्रेंच्या झेंडूची फुले सारख्या हो, हो. याला 100 वर्ष झाली. हो. विडंबन कविता संग्रह आहे ना तो. तेही आहे. आणि नाही का? आजीच्या जवळी घड्याळ कसं आहाहा. आहे ते काय चमत्कार. गोड कविता आहे. वा वा. आयुष्याच्या कुठल्या तरी वळणावर हम्म. गोड वाटणारं काहीतरी असायला पाहिजे. हो हो. म्हणजे कवी हा माऊलींची पसायदानात विश्वाचे अर्थ माझ्या मनी प्रगटले, हो. हे माऊलींची ओळ आहे. हो तुम्हाला बिलकुल. कवी हा कुठला, हा मराठवाड्याचा कवी आहे, हम्म. हा अमुक हा मराठी कवी आहे, हा अमुक कवी. कवी हा कवीच असतो कवीच फक्त. असतो. आणि त्याला सगळं जे अस्वस्थता नावाची गोष्ट आहे ना, हम्म. तो असा मस्त काहीतरी हो. आनंदात वगैरे ट्रॉफी घेऊन कधी गेलाय वगैरे असं फुलांचा गुच्छ वगैरे हा. नाही. कवीची झोप उडाली पाहिजे. हो, झोप उडाली पाहिजे. झोप उडाली असेल तोच कवी. तुम्हाला हो, सांगतो. तोच खरा पुरस्कार तोच आहे. खरा पुरस्कार. हो. नायगावकर, नाही तो सुखी ठेव. तुमची एक कविता आहे शरणागतीचे गाणे, आणि मला अजून आठवतं की गावावर दिसती ओघळ हे रक्ताचे, मी दार लोटले आतून आयुष्याचे, मी तळहातांना जपले सुकुमार पावले जपली, पण परिस्थितीच्या बेंबीमध्ये बोट घातले नाही. असं तुम्ही का म्हणता? ती कविता जरा त्यांना आपण ह्या सगळ्या संवादाची सांगता करूया. हे शरणागतीचे हात उंचवित कधी न चालत गेलो, मी लढलो नाही. मी हात बांधले होते, मी चालत गेलो निमूट गावामधून, मी लढलो नाही. हे डोळे माझे उघडे होते, खूप खूप पाहिले काही बाई, या कानांनीही खूप ऐकले, पण गप्प राहिलो वदलो नाही. मी लढलो नाही. मी स्वप्नामध्ये वार सपासप केले, मी रक्तसड्याचे चित्र लाल रंगविले, पण मनात हो लढलो नाही. मी लढलो नाही. मी गाणे म्हटले खूप आतले, आणि निरर्थकाचा तळशोधित मी बसलो, मी काळोखाची भिंत सारवित गेलो, मी अज्ञानाचे दिवे पेटवित गेलो, लढलो नाही. हा शरणपूरचा रस्ता, हा शरणपूरचा रस्ता निघतो कुठून कसाही, अन शरणदास मी परिस्थितीची गोड भाकरी चावत बसलो, लढलो नाही. गावावर दिसती ओघळ हे रक्ताचे, गावावर दिसती ओघळ हे रक्ताचे, मी दार लोटले आतून आयुष्याचे, मी तळहातांना जपले सुकुमार पावले जपली, मी परिस्थितीच्या बेंबीमध्ये बोट घातले नाही. मी लढलो नाही, लढलो नाही. हे एक वेगळं शरणागतीचं गाणं, पण खरं म्हणजे ही लढायला प्रेरणा देणारी वेगळ्या अर्थाने अशी कविता आहे. ह्या जगातला सगळा हिंसाचार संपो, भांडणं सगळी नष्ट होत, आणि लोकांमधलं सगळं जे आपण म्हणतो ना सौहार्द आहे, बंधुभाव आहे, तो वाढीला लागो, अशी ह्या संवादाच्या अखेरीस आपण प्रार्थना करूया आणि इथे थांबूया. आपण इथे आलात आणि हा मनमोकळा संवाद केलात त्याबद्दल दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीतर्फे आपले खूप खूप आभार.